काही माणसं स्वतःच्या स्वार्थाने एवढी वेडी झालेली असतात की त्यांना स्वतःच्या भल्याची गोष्ट देखील दिसत नाही. ज्या घटाला तू थोतांड समजून दूर लोटत आहेस तोच घट उद्याच्या भविष्याला दिशा दाखवणार आहे. जगदंबेच्या या घटाला तू कपटी मनाने हात देखील लावू शकणार नाहीस. हे काय आता आणखी नवीन? हे काहीतरी भलतच आहे. नाही, हे काय खरं नाही. मला इथनं निघायच पाहिजे. मला निघायच पाहिजे. तुळजाई, तू लवकर योग निद्रेतून बाहेर ये. तू येत नाहीस तोपर्यंत माझ्या मदतीला धावून आलेल्या त्या शक्तींची कृपा माझ्यावर आणि माझ्या गावावर राहू दे. हे काय घडतंय? ह्या दुष्काळानं जो विनाश घडवलाय तो परत फिरवणं केवळ अवघडच नाही तर अशक्य होऊन बसलाय. अचानक हा दुष्काळ कुठून आलाय कोण जाणे. कुठलाही मायावी उपाय कार्य करत नाहीये. एकाच वेळी सर्व बाजूनी आपत्ती चालून येत आहेत असं वाटतंय तिथे माता. केवळ आपल्याच नाही तर आमच्या बंधूंच्या राज्यातही तीव्र दुष्काळाचं संकट ओढवले आणि पाताळातही बिकट परिस्थिती आहे. आपल्याला काहीतरी करायलाच हवं दैत्यमाता, अत्यंत त्वरेने. नाही, या दुष्काळाचा अंत करणं आमच्या तरी हातात नाहीये. आमच्याच काय कुणाच्याही हातात दिसत नाहीये. हा दुष्काळाचा निर्माता कोण आहे, याची सुरुवात कुठे आणि अंत कुठे हेही कळत नाहीये. तिथे माता, आपण असं म्हणू नका. कोणती तरी शक्ती असेल तिथे माता जी या संकटाला रोखू शकेल. हे संकट रोखायला
साधी शक्ती नाही, मोठी शक्ती हवी आहे, खूप मोठी शक्ती. भूलोकावर आलेली आपत्ती मोठी आहे, भीषण आहे. आपण तिघींनी मिळून या संकटाचा नाश करायला हवा. हे संकट मायावी आहे. हा दुष्काळ रोखण्यासाठी तुम्हा तिघींनाही अधिक शक्तीची गरज आहे. तुमची शक्ती तर मोठी आहेच, तुम्हीही हा दुष्काळ थांबवू शकता. मात्र त्याला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तुम्हाला अधिक शक्तीची गरज आहे. आदिशक्ती देवी, आम्ही 3.5 शक्तिपीठांचे रूप आहोत. अर्थात करवीर निवासिनी अंबे, तू रजतेज आहेस. तुझ्यात ज्ञानशक्ती वास करते. माहूर गडावर राहणाऱ्या रेणुका देवी, तू क्षात्र तेज धारण करतेस. तुझ्यात इच्छाशक्ती वास करते. चिंचपुरात राहणारी तुळजा ही ब्रह्मतेज आहे. तिच्यात क्रियाशक्ती वास करते. आणि वनी येथे वास करणारी सप्तशृंगी तुझ्यात संयोगी तेज आहे. ह्या तिन्ही शक्तींचा संयोग तुझ्यात होतो. तुम्ही मिळून 3.5 शक्तिपीठ निर्माण करता. शक्तिपीठाच्या या संयोगाने जी ऊर्जा निर्माण होते ती या भूभागाला आणि इथे निवास करणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षा, आनंद, शांती आणि वैभव प्रदान करते. हे चारही बिंदू जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा शक्तीचा अपरिमित स्रोत निर्माण होतो. ह्या शक्ती संयोगात सध्या तुळजा नसल्याने ह्या दुष्काळाचा समूळ नायनाट करण्यात अडथळे निर्माण होतील. म्हणून तुम्ही चौघी एकत्र मिळूनच ह्या संकटाचा सामना करावा. आदिशक्ती माता, परंतु तुळजा तिच्या योग निद्रेतून बाहेर कधी येणार आहे? आता थोडाच काळ उरला आहे. तुळजा तिच्या योग निद्रेतून जागृत होणार. तोवर भूलोकावर असलेल्या लोकांचं काय? त्यांची योजना आम्ही केली आहे. जगदंबावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तुळजाचे ते रूप ह्यातून मार्ग नक्की काढणार. परंतु जगदंबा तर लहान आहे, ती हे सगळं कसं साध्य करेल? नक्की करेल, परंतु जे होईल त्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका. तिला गरज असेल तिथे केवळ तिला सहाय्य करा. ही तिच्या परीक्षेची शेवटची घटिका आहे. तिला ही परीक्षा द्यावीच लागेल.
अगं मला सांगायचं ना, जरा बरं वाटलं म्हणजे पूर्ण बरी झालीस असं नाही. आराम कर जरा. अहो तेवढं बरं वाटतंय मला आता. चेहराच सांगतोय तुझा. जा बरं आराम कर जा. बरं नाही झेपलं तर करल आराम. आता जरा काम करू द्या. हा बाजूला. अगं बाई, यातलं धान्य कुठं गेलं? यातच ठेवलं होतं का दुसरी कोणीकडे? नाही, यातच होतं. मग डब्यातलं धान्य गेलं कुठं? गंगाई, ए गंगाई, काय हो ताराबाई रत्नाई, काय झालंय काय? अगं गंगाई, घरातलं समद धान्य अचानक गायब झालंय बघ. आणि आता घरात काय बी खायला नाही. अगं आमच्या बी घरात उरलं सुरलं धान्य एका डब्यात साठवलं होतं आणि आज बघते तर डबा रिकामा. अगं बाई, आमच्या घरी बी असंच होतंय समद. आता हे काय आणि आखरी धान्य गेलं तर गेलं कुठं? ही सुंदरा कधी कुठं काय ठेवल सांगता येत नाही. एकतर घरात लक्ष नसते आणि असलं तर इकडचं तिकडं तिकडचं इकडं. आता एक पोटली आणली होती, त्यात कामाची वस्तू होती. आता कुठं ठेवली असेल देव जाणे. ह्यात बी नाही. ह्यात बी नाही. देवा आता कुठं शोधू? एवढं धान्य आमच्या घरात, एवढं धान्य कुठनं आलं? कालपर्यंत तर काहीच नव्हतं, आज अचानक कुठनं आलं? सुंदर आहे, हे एवढं धान्य कुठनं आलं? तुम्ही कशा स्वयंपाक घरात लक्ष घालताय? हा, माझं काम आहे ते, मी घेईन बघून. तुम्ही जावा बाहेर. मी कुठेही जाणार नाही. आधी मला सांग, हे धान्य कुठून आलं? अहो सांगितलं नव, होतं घरामध्ये. अगं मी पण ह्याच घरात राहतोय की, मला पण काही गोष्टी कळतात. आता काल हे धान्य नव्हतं, आता कुठून आलं? मी आणलं हाय. तू आणलंय ना? सांग बरं कुठून? ते गावातल्या प्रत्येक घरात आणलं हाय. गावातल्या प्रत्येक घरातनं म्हणजे? अगं काय बोलतेस तू? याचा अर्थ काय? आणि हे कधी आणलं सगळं?